स्पर्धेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गकार्य आहे. माझा वर्गमित्र महेश यांनी या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्याला वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 3च्या वर्गातील गौतमी आपले मनोगत व्यक्त करेल. जरी वेगळ्या भाषा असला तरी एकताच कायम आहे. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे. बाबासाहेबांच्या संविधानात समानतेचा नियम कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम कायम आहे. सर्वांना नमस्कार. माझे नाव गौतमी मिलिंद फुले. मी आता 3रीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव दीपकराज शाळा शिरगाव. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू गाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी होते. अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांनी प्रकाशाचं दान दिलं. त्यांचे मानावे किती उपकार. बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं. कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून धावली. जातीवादाला देऊनी टक्कर 14 रोंजळ भरून धावली. 6 डिसेंबर 1956 साली या महामानवाचा मृत्यू झाला. नमस्कार. माझे नाव अनवर. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव हर्षदा दत्तात्रय तवले. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1892 साली झाला. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा दिली. ही घोषणा केव्हा दिली मी याबाबत थोडी माहिती सांगणार आहे. एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ST मधून प्रवास करत होते. तेव्हा एकदा तिथे भिकारी आला आणि बाबासाहेबांना म्हणला, मला काहीतरी द्या, पोटाला खूप भूक लागलेली आहे. 4 दिवस झालं काहीही खाल्लेलं नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणले, मी तुला का देऊ, तू त्या बदल्यात मला काय देशील. तेव्हा तो विचारात पडला आणि तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो परत तेथे आला आणि डबल त्या STत भीक मागू लागला आणि तो शेवट बाबासाहेबांपाशी आला आणि बाबासाहेबांनी पुन्हा त्याला तसाच प्रश्न केला आणि शेवटच्या 3ऱ्या दिवशी त्या भिकाऱ्याने विचार केला, आता आपण काहीतरी घेऊन जायचे म्हणजे तो माणूस आपल्याला दान देईल. त्याने एका झाडाचे पाने फुले तोडली आणि आपल्या वटीत घेऊन बसमध्ये चालला आणि भीक मागू लागला. तेव्हा बाबासाहेबांनी परत विचारले, तू मला काय देशील. तेव्हा मी तुला भीक देईन. तो भिकारी म्हणाला, मी आज तुम्हाला 1 फूल देतो, तेव्हा तुम्ही मला भीक द्या. व बाबासाहेबांनी त्याला भीक दिली आणि म्हणाला, तू जर शिकला असतास तर तुला अशी भीक मागायची पाळी आली नसती. म्हणून मी म्हणतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. धन्यवाद. यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते. स्वयंगी असणारे होते म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी शिक्षण. माझे नाव अरविंद आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. मी तुम्हाला 2 शब्द बाबासाहेब आंबेडकर यांच्या
विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या. अशा माझी निवडणूक आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्य शोधले, समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालय काढले. सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलित व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. ह्या 2 व्यक्तीचे आपल्यासाठी दीपस्तंभ आहे. त्याने मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. आज आमच्या बालसभेला सर्व शिक्षक वृंद व सगळे विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व कार्यक्रम संपला असे अध्यक्ष